विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलनं होत आहेत। यासोबतच त्यांच्यावर प्रचंड टीका देखील होते आहे। नुकत्याच नीलम गोरे ह्या मुंबईमध्ये दाखल झाल्यात आणि त्यानंतर त्या मुंबईतल्या आपल्या सरकारी निवासस्थानी असल्याची माहिती मिळते। पहाटे या ठिकाणी ते आलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या पुण्याच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता आता पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बाब अशी आहे की नीलम गोरे यांचं जे सरकारी निवासस्थान आहे हे मंत्रालयाच्या अगदी समोर आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या ठिकाणी हे कार्यालय आहे त्याच्या अगदी शेजारच्या बिल्डिंगमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचं देखील कार्यालय आहे आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रशासनाकडून काळजी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। समोर आपण पाहतोय स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी आहेत। यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि नीलम गोरेंच्या गाड्यांचा ताफा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सध्या या ठिकाणी बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत। बॅरिगेड्स देखील आपण पाहूयात। यासोबतच अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे एक बिल्डिंग सोडून लगेचच दुसऱ्या बिल्डिंगमध्ये हे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या शेजारीच नीलम गोरेंचं वास्तव्य असल्यामुळं कुठेतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। कदाचित कार्यकर्ते आक्रमक झाले, आंदोलन घडलं तर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तत्काळ या सर्वांना थांबवावं यासाठीही पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित शिवतरकर सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।